येणारा प्रत्येक दिवस, प्रत्येक रात्र नरसिंहासाठी काळ रात्र ठरू शकते. अगं ती माय नाही, चेटकी नाही. काय चाललंय हे सांगण्यापरस काय होणार आहे हे सांगण्यातच तिला लई मजा वाटते. भवानी माईच्या भाकिताला तोडगा आहे. कोणता? या वयात मी बोहल्यावर चढण्याचा? नमस्कार मास्तरीन बाई. मी उपाशी मेले तरी चालेल, पण माझ्यासाठी चोरी केलेली मला नाही चालायची. सुमे, 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 अगं अगं कधी आलीस? तू जत्रेसाठी येणार हे माहिती होतं का मला? मोठ्या साहेबांसोबतच आले. नमस्कार करते हा बाबा. आयुष्यमान भव. कसे आहात बाबा? अगं मी आणि आपली ही देवी नेहमी आनंदात असतो. जावई बापू नाही आले? येणारच होते, पण अचानक काहीतरी काम आलं, त्यामुळे तिथे जावं लागलं. तुमची नेहमी आठवण काढत असतात. सुमे, तुला खोटं बोलता येत नाही, त्यामुळे तसा प्रयत्नही करू नकोस. सुमे, अगं चेहऱ्यावर हसू आणून मनातलं दुःख लपवता येतं, पण डोळ्यातलं नाही. जानकी, काय ग असं लपून छपून बघायला? मी काय कोणी पिंजऱ्यात ठेवलेला प्राणी आहे? तसं नाही सुमिताई, पण तू आता किल्लेदारांची सून आहेस, घाबरायला नको. तुझ्यासाठी मी तुझी सुमिताईच आहे, कळलंय? चुकले. सुमिताई, पेढा आहे का बर्फी? हा, चावट कुठली? हे काही आपल्या हातात थोडीच असतं. तुझ्या नावाचं कुंकू लावणारी निघून गेली. ते कुंकूच तुझं कवच होतं. यंदाच्या निवडणुकाच काय, पण प्रचार सुद्धा तू पाहणार नाहीस. साहेब, बाहेर प्रेसवाले आणि चॅनलवाले थांबलेत. तुमची मुलाखत हवी आहे त्यांना. थांबायला सांगत ना. काही दिवसातच मोठी बातमी मिळणार आहे. कोणती? माझ्या मृत्यूची. साहेब काय बोलताय तुम्ही? जर काहीच दिवसांचा पाहुणा आहे, कशाला या मुलाखती, या जाहिराती? साहेब असं बोलू नका, काहीतरी मार्ग निघतील. पण आता जर प्रेसवाल्यांना डावललं तर वेगळे अर्थ निघतील. निघू द्या. आता मला कुठलीही स्पर्धा करायची नाही, कुठलीही तक्रार करायची नाही, आणि कुठल्याही स्पर्धेसाठी कोणीही मला गृहीतही धरू नये. हेच सांगायचं आपण प्रेसला. साहेब, इतकी वर्ष राजकारणाच्या शेतीत मशागत केली, यंदा कुठे बरं पीक मिळण्याची शक्यता आहे. आपणच आपल्या हातानं का वणवा पेटवायचा? वणवा केव्हाचा लागलाय वाकणेस? आणि सगळ्या आकांक्षा जळून खाक झाल्यात त्या वणव्यात. प्रेसला काय सांगू? जायला सांगा त्यांना. परत कधी बोलवू? कधीही बोलवा.
मी गेल्यानंतर तुम्हालाच बोलायचं त्यांच्याशी. साहेब, अरे साहेबांनी आज बोलावलं होतं. साहेब, सुभान आलाय. शेतीच्या जप्तीचं प्रकरण तुम्ही बोलावलं होतं त्याला आज. त्याचं काय करायचं? परशुरामला भेटायला सांगा, तो बघेल काय ते. साहेब, पण जरा तुम्ही लक्ष घातलं असतं तर. परशुरामला भेटा म्हटलं ना. चला आता. पण साहेब, चला. हो साहेब सांग. मी सांगतो काळजी करू नको. 2 दिवसात काम होईल तुझं. हा घ्या, तीर्थ घ्या. आत्यासाहेब या. आज एकट्याच कशा? हो, सुमित्राला नाही का आणायचं मदतीला? अहो, नवसाईला नवस बोलायला आणखी कोणी कशाला हवाय बरोबर? नेहमी असतातच की सगळी. आत्यासाहेब, खरं सांगू, मनापासून श्रद्धेनं नवसाईकडे जर एखादी गोष्ट मागितली तर ते रिक्त हातानं कधीच कुणालाही पाठवत नाही. द्या ते ताटीकडे द्या. आजपर्यंत तुझ्याकडे कधी काही मागितलं नाही. तू कधी ती वेळच येऊ दिली नाहीस म्हणा. पण आज एवढंच मागते, माझ्या नरसिंहाचा जीव वाचव. त्याच्या नावाचं कुंकू लावणारी कुणीतरी मिळू दे. तुझ्या ओठीत सोन्याचा नारळ घालीन, तो पण तिच्याच हाताने. घ्या, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण हो. कृष्णात्या, तुम्ही? मी नमस्कार करते. म्हणजे ओळखतेस तू मला? अहो, तुम्हाला कोण ओळखत नाही. मी वनिता, इथल्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम पाहते. हो. येते मी. कोण हो ही? पूर्वी कधी पाहिली नव्हती गावात हिला. नाही, आपल्या गावातलीच आहे. शाळेत शिक्षिका आहे. म्हणाली ती आता, पण गळ्यात मंगळसूत्र दिसत नाहीये. नाही, तिचं अजून लग्न झालेलं नाहीये. म्हणजे पहिल्यांदी परिस्थिती बरी नव्हती म्हणून, आणि आता वय उलटून गेलं. लग्न कोण करणार? ये ग, ये. बर, मला सांग, काय खाणार? नाही, मला काही नको. असं कसं? खाल्लंच पाहिजे. मी आणते, बस. काय ग, इथे काय करतेस? काही नाही. चल ये, तो पाठ घे.
काही खाल्लंस की नाही? खा ना. हा लाडू घे, नाही तर चिवडा घे, मी केला. तू ना तशीच आहेस. तशीच म्हणजे जशी होती तशीच. बोळसय, हसरी. सुमिताई, फक्त मीच नाही, आपलं अख्खं गाव अजून तसंच आहे. म्हणजे अजूनही आम्ही काकड आरतीला पहाटे लवकर उठतो. होळीला कुलकिरणांकडची लाकडं चोरतो. मग त्यानंतर धुलीवंदन, रंगपंचमी, गणपती, गौरी, सगळं गाव तसंच आहे. म्हणूनच तर तुम्हाला भेटायला आले ना मी. सुमिताई, मी सुद्धा तुला भेटायला येईल मुंबईला. कशाला हा निसर्ग सोडून त्या सिमेंटच्या जंगलात येतेस? तिथे ना माणूस, ना माणुसकी, ना देव, ना भक्ती. देव नाही म्हणजे तिकडे काकड आरतीला कोणी उठत नाही का? अगं, काकड आरतीला लवकर उठायला तिथली माणसं झोपायला तर हवीत ना. म्हणजे जाऊ दे ग, त्या शहराची सगळी तऱ्हाच निराळी आहे. तू खा ना, लाडू घे. बस, आज दासी पूजा आहे ना, मंदिरात जायला उशीर होईल. निघूया. ते गण्यासाठी म्हणून घेतलं होतं. मी आधी नाही का सांगायचंस? आणि एवढंच त्याला पुरणार आहे का? मी त्याच्यासाठी आणखीन थोडं घेते. हा, काय रे, काय झालं तोंड फुगवायला? कट्टी, तुझ्यामुळे उशीर झाला. तू म्हणली होती की इथे 5 मिनिटं बसून राहा म्हणून. अरे 5 मिनिटात कशी येणार मी? तुम्ही तर गेली ना गावात, तिच्या बरोबर वाड्यावर गेले होते मी. गण्या, आज मी वाडा आतून पाहिला माहितीये, आणि तुम्ही त्यांनी खाऊ पण दिला त्यासाठी. मग दे की तो इकडं, मला लय भूक लागले. थांब, असं भुताळ्यासारखं वागू नको. मला सांग, तू लाडू खाणार का चिवडा? काय पण दे, नाही तर मी तुलाच खाईन आता. हे धर, लाडू धर, खा खा. काय रे, बसायला काय झालं? सांग, नाहीतर खायला ये ना. अगं, काल तुझ्या कपाळाला कुंकू लागलं होतं ना, तू कोणासारखी दिसत होती माहितीये? कोणासारखी? ती गाव बाहेर चटकी नाही ना, तिच्यासारखी. चटकी? कोणती चटकी? अगं, ती नाही का भवानी माई का कोण? माकडं, बोलणं. मनातल्या मनात सुद्धा तिचं नाव घ्यायला घाबरते, आणि तू ठळाणा. पण तू एकदम तिच्यासारखीच दिसत होती. काळ्या जिभेचे बोलतात तिला. ती जे बोलते ना, तेच खरं होतं. गावाबाहेर काय राहते ती? ती माणसं गावाबाहेर राहिलेलीच चांगली. असं म्हणतात की 24 तास होम हवन करत असते, जादूटोणा करत असते, कधी कधी तर रात्री नाचते पण. आपण जाऊया का तिचा नाच बघायला? तुला सांगितलं ना तिचं नाव घेऊ नको म्हणून. पण तू काय एवढी घाबरते? मीच नाही, अख्खं गाव घाबरतं तिला. कधी कोणाला पाहिलंय का तिच्याकडे जाताना? असं म्हणतात गावाबाहेर राहते तरी लक्ष मात्र तिचं सगळ्या गावावर असतं. मग आता पण ती बघत असेल का? ए, जास्त शहाणपणा करू नको. ते उरले लाडू टाक खिशात. गण्या, तुला काय दिसलं का रे? जे तुला दिसलं तेच. म्हणत होते मी तिचं नाव घेऊ नको म्हणून, तर दिलं ना दर्शन. फुट. आता एक काम कर, तू पळ इथून, माझ्या मागं मागं येऊ नको. ते ना, पळ.
तिच्या लग्नाला विघ्नच फार. तो तर म्हणी टोमणे सुविचार शिव्या हे असं काहीही न देतं सरळ बोल बघू माझ्याशी. किल्लेदारांचे वारस म्हणवता ना स्वतःला, मग हा खटारा बदलता येत नाही. मी आत्ताच म्हणालो ना प्लीज टोमणे नको. बरं ठीक आहे, आता बघा ना पटपट. काय करतोय मी आणि किती बघितलं तरी काय कळतं मला ह्याच्यातलं. काही कळतंय का? मला वाटतं हा जो पार्ट काही ना पार्टबीट दाखवू नका. या गाडीचे सगळे पार्ट्स ओळखते. मला एक कळत नाही, नरसिंह भाऊजींकडे 10 गाड्या आहेत, पण तुम्हाला एक धड बरी गाडी घेता येत नाही. घेऊ घेऊ आणि एवढी घाई घाई कशाला करतेस. आधीच निघेपर्यंत उशीर झाला आपल्याला. देवाना तिकडे देवळात दासी पूजेला सुरुवात सुद्धा झाली असेल. आणि आता तुला दासी पूजेला घेऊन चालले ना. का तिथे खायला मिळतं? अरे तिथं पोरांचं काम नसतं, पोरींसाठी असते दासी पूजा. आणि तिथं खायला द्यायला काय गाव जेवण आहे? काय झालं? थोरल्या मालकांना भेटायला गेलो होतो. ते म्हणले परशुराम साहेबांना जाऊन भेट. परशुराम साहेबांनी? होय. थोरल्या मालकासनी झालंय तरी काय? काय बी कळना बघ. पण आता ते भेट म्हणल्यावर ते बोलतीलच ना साहेबांशी. पण परशुराम साहेब भला माणूस नाही. मला बी माहित आहे, पण रकमा आता भेटायला तर पाहिजे ना. पण तुम्ही दोघं कुठं चालला? गण्याला दासी पूजा दाखवून आणते. गण्याला कशाला? या परास जानकीला ने. काय घ्या, एखाद्या वेळेला फूल पडेल तिच्या डोक्यावर. एवढं कुठं आहे आपलं नशीब. चल रे. दासी पूजा हा आपल्या उत्सवातला खूप मोठा संस्कार आहे. उद्या भैरवनाथ आणि नवसाई यांचं लग्न झाल्यानंतर त्या रात्री एका कुमारिकेला दासी म्हणून काम करायचंय. त्या कुमारिकेनं या रावळातच देवीचं स्मरण करत बसायचंय. त्या कुमारिकेची निवड नवसाईच करेल. माझ्या हातातलं हे फूल ज्या कुमारिकेच्या उंजळीत पडेल तिलाच तो मान मिळेल. मास्तरीनबाई बघा, त्या निमित्ताने तुमचं पाठ तरी लागल. काय चाललंय का?
तुफान पवाराची कन्या जानकी हिला नवसाईनं दासीपूजेचा मान दिलाय.